राजेंद्रनगर घरफोडीचा गुन्हा उघड, 16.8 लाखांचा मुद्देमाल जप्त। राजेंद्रनगर येथील बंद घराचा कडिकोंडा उचकटून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस नेल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका संशयिताला ताब्यात घेत गुन्हा उघडकीस आणला। संशयिताकडून 101.860 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, मोबाईल, लोखंडी पकड, मूस आणि मोटरसायकल असा एकूण 16,08,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। साची रेसिडेन्सी T3 राजेंद्रनगर कोल्हापूर येथे 24 जून रोजी सायंकाळी 7:30 ते 8:30च्या दरम्यान ही चोरी झाली होती। बंद घराचा कडिकोंडा उचकटून चोरट्याने घरात प्रवेश केला आणि सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास केली होती। या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुन्ह्यांचा समांतर तपास करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पथकाने तपास सुरू केला। दरम्यान चोरीचे दागिने विक्रीसाठी एक व्यक्ती मोटरसायकलवरून अंकली पुलाजवळील स्मशानभूमी परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार 19 ऑगस्ट रोजी पथकाने अंकली पूल जयसिंगपूर येथे सापळा रचून गणेश अरुण चव्हाण व 31 राहणार खाडे वस्ती लक्ष्मीनगर बेडग तालुका मिरज जिल्हा सांगली याला ताब्यात घेतले। पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास केल्यानंतर त्याने चोरीच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी ते आपल्याकडे देण्यात आल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। त्याच्याकडून सोन्याची लगड, मोबाईल, चोरीसाठी वापरलेली साधने आणि मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। संशयित व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली। SK न्यूज कोल्हापूर।